हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण इथेरियमचा प्राइस ॲनालिसिस करणार आहे. त्यासोबतच अपडेटेड की लेवल्स पाहणार आहे. लास्ट नाईट आपण पाहिलं आहे BTC प्राइस डंप झाला आहे, त्यामुळे बाकीचे कॉईन्स पण इथे डंप झाले आहेत. तर कशा पद्धतीने अपॉर्च्युनिटीज आहेत इथेरियममध्ये आपण पाहूयात. सगळे की लेवल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये अपडेट करणार आहे. हा व्हिडिओ कोणत्याही पद्धतीचा फायनान्शियल ॲडवाइस नाही. तुम्ही ह्या व्हिडिओपासून लर्न करू शकता आणि रिसर्च करू शकता, त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. डायरेक्टली कोणत्याही पद्धतीचे फायनान्शियल ॲडवाइस या व्हिडिओमध्ये देत नाही. चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, कारण क्रिप्टो कंटेंट, क्रिप्टो एज्युकेशनल नॉलेज तसेच ट्रेडिंग रिलेटेड अपडेट्स तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळत राहतात. तसेच तुम्ही टेलिग्राम चॅनलला पण इथे कनेक्टेड राहू शकता. मल्टिपल टेलिग्राम चॅनल्स आहेत आपल्याकडे, इंग्लिश, हिंदी, मराठी. तर तुम्ही त्या पद्धतीचे चॅनल्स जे तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीचे चॅनल इथे तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. चॅनलचे लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. लास्ट व्हिडिओमध्ये मी इथेरियमचा ॲनालिसिस शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये मी त्या इथेरियमचा अपडेट काय आहे ते मी शेअर करणार आहे. इथेरियममध्ये एक फ्लो आला होता, मोमेंटम चांगला होता आणि अपट्रेंड पण इथे जनरेट झाला होता. बट BTCच्या मुवमेंटमुळे हा जो ट्रॅक आहे तो ट्रॅकच्या लिटरली बाहेर आला आहे प्राइस. तर आपण पाहूयात कोणते अपडेटेड लेवल्स आहेत आता सध्याला आपण एक्सपेक्ट करू शकतो किंवा ॲनालाइज करू शकतो. इथे आपल्याकडे एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे डेलीमध्ये. जर तुम्ही व्यवस्थित पाहिला असाल तर डेलीमध्ये एक खूप मोठा आणि स्ट्रॉंग सपोर्ट पॉईंट इथे आहे. प्राइस लेवल 1600 जो लेवल आहे तो खूप स्ट्रॉंग आहे. ओके, आपल्याला मार्केट प्राइस आता जवळपास 2000च्या आसपास इथे दिसत आहे, म्हणजे लास्टली जे हाय बनवून जे लो क्रिएट केला आहे त्यानुसार. तर एक्झॅक्ट मार्केट प्राइस बघितलं तर 1869 पर्यंत आहे. ह्यामध्ये काही नवीन असं नाही. जर तुम्ही मोठे टाइम फ्रेम जसे की डेली आणि वीकली पाहता, त्यामध्ये तुम्हाला क्लिअरन्स जे आहे ते थोडंसं जास्त पद्धतीने कळतं. तेच तुम्ही 4 आवर्समध्ये बघितलं की तुम्हाला ट्रॅप्स दिसतील, खूप बाईंग अँड सेलिंगचे पॉईंट्स मिळतील, पण तिथे लॉंग टर्म ट्रेड मिळणार नाही ॲज कम्पेअर्ड टू द हायर टाइम फ्रेम्स. त्यामुळे जर तुम्ही ट्रेड घेत असाल किंवा कुठलेही पॉईंट्स इथे मार्क करत असाल तर सगळ्यात आधी वीकली पहा, त्यानंतर डेली पहा, त्यानंतर 4 आवरला तुम्ही ट्रेड स्पॉट करण्यासाठी यूज करू शकता. इथे तुम्ही नोटीस केला असाल तर कोणतेही लेवल्स असे म्हणजे ॲनालिसिसच्या बाहेर गेलेलं नाही. प्राइस जे आहे ते एक्झॅक्टली ट्रेंड फॉलो केला आहे. ट्रेंड ब्रेकडाऊनच्या आधी इथे आपल्याला ऑलरेडी सिग्नल्स प्रोव्हाइड केलं होतं. प्राइस जे आहे ते रिटर्न सपोर्टला येत आहे, म्हणजे सपोर्टला टेस्ट केल्यानंतर प्राइस इथे इझिली वरती नाही गेला. त्यामुळे इथे सेल प्रेशर ऑलरेडी इथे इंडिकेट केला होता, त्यामुळे सेल प्रेशर क्रिएट झाल्यामुळे हा जो ट्रेंड आहे तो इथे ॲज अ डाऊन ट्रेंड इथे वर्क करत आहे. काय नवीन नाही आणि कोणत्याही इथे बेरिश लेवल्स फॉलो होतील असं पण नाही. ओके, तर इथे एक चॅनल क्रिएट होत आहे. ह्या चॅनल नंतर जर व्हॉल्यूम इथे इन्क्रीज झाला, ह्या ब्रेकआउट नंतर पण प्राइस जे आहे ते रिटर्न ह्या अप ट्रेंडला रिजॉईन करू शकतो, रिक्लेम करून तो प्राइस जो आहे ते कंटिन्यू अप ट्रेंड पण जाऊ शकतो. पण रश साईड अपोजिट साईड जे आहे हा सपोर्ट पॉईंट आहे. 1832च्या खाली जर इथे ब्रेकडाऊन मिळत असेल तर आपण तोपर्यंत ट्रेड ओपन करणार नाही जोपर्यंत 16K किंवा स्ट्रॉंग सपोर्ट लेवल्स आपल्याला टेस्ट मिळणार नाही. जोपर्यंत प्राइस स्ट्रॉंग सपोर्टला टेस्ट करणार नाही तोपर्यंत आपल्याला प्राइस फ्लो इथे बघायला भेटणार नाही. स्कॅल्पसाठी तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळतील, जसे की 15 मिनिट्स 13 मिनिट्सला तुम्हाला इथे ट्रेड्स मिळू शकतात, मे बी 1:1नी. पण खूप तुम्हाला ॲक्टिव्ह राहावं लागेल आणि 1:1 हे खूप कमी रिस्क रिवॉर्ड रेशो झालं. जर तुम्हाला मॅक्सिमम जसे की 1:2 1:3 चे रिस्क रिवॉर्डचे ट्रेड्स फाइंड आउट करायचे असतील तर 1 डे 4 आवरमध्ये तुम्ही इथे मार्केट पॉईंट्स जे आहे ते स्पॉट करू शकता. त्यानंतर प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करून स्टॉप लॉस लावून तुम्ही इथे ट्रेड प्लॅन करू शकता. तुमच्या एक्सपिरियन्सनुसार जेवढं तुम्ही इथे रिस्क घेऊ शकाल तेवढंच तुम्ही इथे रिस्क स्ट्रॅटेजी यूज करून जर ट्रेड घेतलात तर लॉंग टर्म तुम्ही इथे ॲज अ ट्रेडर म्हणून टिकवू शकाल. ओके, जर इथेरियममध्ये ट्रेड्स फाइंड आउट झाले तर मी इझिली इथे ऑरेंज प्लॅटफॉर्मवरती ट्रेड ओपन करू शकतो. ह्या प्लॅटफॉर्मला जर तुम्हाला पाहायचं असेल तर प्लॅटफॉर्मचा लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. इकडे तुम्ही स्पॉट ट्रेडिंग, फ्युचर्स ट्रेडिंग जसे की कॉपी ट्रेडिंग सारख्या प्रोडक्ट्समध्ये पण इथे पार्टिसिपेट करू शकता. ओके, पॉप्युलर क्रिप्टो करन्सीज आहेत जसे की BTC, ETH, XAUT पण इथे ट्रेड करू शकता, जी गोल्ड कॅटेगरीमध्ये आहे. SOL, त्यानंतर XAG पॉप्युलर कॅटेगरी पाहू शकता. नवीन कॉईनचे कोणकोणते रँक आहेत सध्याला. GRVT ट्रेंड करत आहे, मेटा 2, AEON, GOD आणि DRV. टॉप गेनर्स इथे तुम्ही पाहू शकता. लिस्ट ऑफ दोज नॉट इन्क्लुडेड, जे इन्क्लूड नाही ते पण इथे मेन्शन केले आहेत. म्हणजे टॉप गेनर्समध्ये तुम्ही पाहू शकता मेम कॉईन सध्याला इथे ट्रेंड करत आहे. जर तुम्हाला मेम कॉईन्समध्ये ट्रेड घ्यायचे असेल तर तुम्ही इथे मेम कॉईन्स रिलेटेड ट्रेड्स पाहू शकता, जसे की गिगल युनिव्हर्सिटी आहे, राईट नाव इथे ट्रेंड करत आहे. पण इथे कोणत्याही पद्धतीचे तुम्ही फॉलिंग नीफला कॅच करू नका किंवा रायझिंग
जे पॅटर्न आहे, फोमो आहे, तिथे एंटर करू नका. सध्याला प्राइस जे आहे ते खूप अप ट्रेंड आहे आणि इथे ऑलरेडी जे बाईंग केले असतील $30-40 त्यांचे प्रॉफिट्स इथे ऑलमोस्ट 2x झालेले आहेत. पंप झालेल्या कॉईनमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू नका, ट्रेड घेऊ नका, कारण प्राइस जे आहे ते इमिडिएटली कधीही लिक्विडिटी तिथून ग्रॅब होऊ शकते, बिग सेल ऑर्डर्स इथे लागू शकतात. तर अशा वेळेस तुम्ही सिमिलर प्रोजेक्ट्स इथे फाइंड आउट करू शकता. कॅटेगरी इथे दिल्या आहे. तुम्ही जर इथे फिल्टर केला तर वेगवेगळे कॅटेगरीज ऑलरेडी दिले आहेत. लॉन्च, मेम, अल्फा, प्रीमियम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI टोकन्स इथे दिले आहेत. मेम कॉइन्स कोणकोणते आहेत व कशा पद्धतीने इथे ट्रेंड करत आहेत, तर त्यासाठी सिम्पली तुम्ही इथे मेमवरती क्लिक करू शकता. मेमवरती क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळे कॅटेगरीज दिसतील. असेट्स 24 आवर चेंजवरती क्लिक केलात तर तुम्हाला दिसेल इथे कोणते कॉइन्स कसे परफॉर्म करत आहेत. लिटरली सगळे कॉईन इथे जे लिस्टेड आहेत ऑरेंजिक्सवरती ते ग्रीन झोनमध्ये गेले आहेत. तर फ्युचर्समध्ये तुम्हाला ट्रेड करायचं असेल, तुम्ही जर एक्सपिरियन्स ट्रेडर असाल तर तुम्ही ऑरेंजिक्सला व्हिजिट करू शकता. हे कोणत्याही पद्धतीचे फायनान्शियल ॲडवाइस नाही. तुम्ही रिसर्च करू शकता, पाहू शकता प्लॅटफॉर्म कसा आहे, त्यानंतर तुम्ही इथे मे बी स्विच करू शकता. इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, जसे की तुम्हाला लेव्हरेजचे ऑप्शन्स आहेत, पोझिशन कशा पद्धतीने ओपन करायचं आहे, फुल किंवा एक्सपान्शन, जसं की आयसोलेटेड आणि क्रॉस मार्जिन. लेव्हरेज इथे तुम्ही पाहू शकता मॅक्सिमम 25x आहे या मेम कॉइन्समध्ये. जर तुम्ही BTC USDT ट्रेड करत असाल तर तुम्हाला इथे मॅक्सिमम लेव्हरेज 100x पर्यंत मिळू शकेल. इथे मी BTCचा पेअर ओपन केला आहे आणि तुम्ही पाहू शकता 100x प्लस आहे, म्हणजे 200x आहे. मॅक्स लेव्हरेज तुम्ही यूज करू नका. जेवढं तुमचं मॅक्स लेव्हरेज असेल तेवढं लिक्विडेशन पॉईंट इथे जवळ असेल त्या इनिशियल कॅपिटलला कव्हर करण्यासाठी. तर लिक्विडेशन प्राइस जेवढं लांब असेल तेवढं तुमचं इथे ट्रेडला होल्डिंग पॉवर मिळेल. त्यानुसार तुम्ही इथे मे बी मॅक्सिमम ट्रेड्स इथे प्लॅन करू शकता, जर तुमचं रिस्क मॅनेजमेंट इथे बेटर असेल तर अशा पद्धतीने मेम कॉइन्स फाइंड आउट करायचे असेल तर तुम्ही ऑरेंजिक्सला व्हिजिट करू शकता. हे व्हिडिओ कोणत्याही पद्धतीचे फायनान्शियल ॲडवाइस नाही. तुम्ही रिसर्च करू शकता, त्यानंतर तुम्ही जॉईन करू शकता ॲज पर युअर ओन डिसिजन. ओके, होपफुली हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी इतकेच. बाय.